Hello, we are done with the text 1.2 on saying please हे संपलेलं आहे. त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे ते आपण डिस्कस करू. फॉर्म पहिली जी ॲक्टिव्हिटी दिली ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये, फॉर्म ग्रुप्स अँड एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल्स. यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर. ओके, ह्युमिलिटी. ह्युमिलिटी काय असती? ही एक क्वालिटी आहे आपल्यामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये विनम्रता म्हणू शकतो. दिस क्वालिटी ऑफ नॉट थिंकिंग युअर सेल्फ ॲज ग्रेटर दॅन अदर्स. ठीक आहे, दुसऱ्यांपेक्षा स्वतःला ग्रेट समजणं, न समजणं. ठीक आहे, दॅट इज ह्युमिलिटी. त्यानंतर सेल्फ एस्टीम आहे. सेल्फ एस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट म्हणता येईल, आत्मसन्मान. ऑब्वियसली तो असला पाहिजे प्रत्येकामध्ये. त्यानंतर ग्रॅटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ओके, बिंग ग्रेटफुल टू अदर्स. एखाद्याने आपली मदत केली तर त्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे. त्यानंतर कर्टसी. कर्टसी सौजन्य ज्याला म्हणता येईल. ठीक आहे, बिंग पोलाइट वगैरे, तर दॅट फॉल्स इन टू कर्टसी. त्यानंतर जनरॉसिटी. जनरॉसिटी काय आहे? उदारता. ठीक आहे, बिंग जनरस, दॅट थिंग इज देअर. त्यानंतर सिम्पथी. सिम्पथी म्हणजे काय? सिम्पथी, बिंग सिम्पथॅटिक टू समवन, सहानुभूती असणं एखाद्याबद्दल वगैरे. एम्पथी सुद्धा बऱ्यापैकी सिमिलरच आहे. सहानुभूतीचा असा अर्थ होतो त्याचा. अंडरस्टँडिंग हाऊ वन इज फीलिंग, एखाद्याच्या भावना वगैरे समजून घेणं. दिस विल फॉल इन टू एम्पथी. देन हॅव अ ग्रुप डिस्कशन. दुसरं जे आहे A1 मधलं, हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल ॲट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? ज्या पद्धतीनं आपण लोकांशी इंटरॅक्ट वगैरे करतो, त्यामध्ये मग आपण कसं व्यवस्थित बोललं पाहिजे, व्यवस्थित वागलं पाहिजे. एखाद्याचा जो दर्जा आहे ऑफिसमधलं, त्याची पोझिशन वगैरे असेल, वर्क प्लेसमध्ये जिथं कुठं असेल, ठीक आहे ना, तर त्या पद्धतीनं आपण त्याच्याशी बोलणं वगैरे. जसं आपण कलिगसोबत बोलतो ते वेगळी गोष्ट असते. जेव्हा आपण आपण आपल्या सुपिरियरसोबत बोलत असतो, तेव्हा मग आपला बोलण्याचा टोन वगैरे जो आहे तो पण बदलतो. आणि तो तसा असला पाहिजे की वेन यू आर टॉकिंग टू युअर सुपिरियर्स, यू शुड टॉक गिविंग देम रिस्पेक्ट अँड ऑल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सॉफ्ट स्किल्स. बेसिकली हाऊ यू टॉक, हाऊ यू इंटरॅक्ट विथ पीपल. आता त्याच संदर्भामध्ये काही ग्रुप डिस्कशन्सच्या हे दिलेले आहेत, टॉपिक्स दिलेले आहेत. रिटन आणि वर्बल कम्युनिकेशन. रिटन आणि वर्बल कम्युनिकेशन, दॅट इज वन इम्पॉर्टंट आस्पेक्ट. रिटन कम्युनिकेशन जे आपण ॲप्लिकेशन्स वगैरे लिहितो लोकांना, त्या बाबतीत असेल, किंवा मग वर्बल कम्युनिकेशनमध्ये जे काही इंटरव्ह्यूमध्ये आपण बोलतो लोकांशी, दॅट थिंग कॅन बी काउंटेड. देन वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स, हाऊ वी इंटरॅक्ट विथ पीपल, जे सॉफ्ट स्किलचा जो भाग आहे. ठीक आहे, कुणाशी आपण कसं बोलतोय, कुठल्या टोनमध्ये बोलतोय, समोरच्याचा हुद्दा काय. ठीक आहे, या पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजून घेऊन, वातावरण काय, सिच्युएशन काय, त्या पद्धतीनं आपण बोलणं. ठीक आहे ना. लाईक कुठली सॅड सिच्युएशन असेल तर ऑब्वियसली तिथं आपण बाजूला थांबून जोक करणं, हसणं वगैरे, हे इट्स नॉट राईट. ठीक आहे ना, ह्या गोष्टी आपल्याला कळतातच. तर तसंच व्यवस्थितपणे बोलणं वगैरे, दॅट विल कम अंडर इट. देन क्रिएटिव्ह ॲबिलिटीज. आपल्यामध्ये काय क्रिएटिव्ह ॲबिलिटीज आहेत, तर काही वॉट एव्हर इट इज. सम पीपल माइट बी आर्टिस्टिक. जसं मुली मेहंदी वगैरे चांगल्या काढतात, ठीक आहे ना, किंवा रांगोळी. तर ही क्रिएटिव्ह ॲबिलिटीज आहे. ठीक आहे ना. देर आर मेनी क्रिएटिव्ह ॲबिलिटीज अँड पर्सन टू पर्सन त्या डिफर पण करत असतात. Somebody might not be good in something but might be good in something else. Everybody has some or the other creative ability. त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स आहे. इमोशनल इंटेलिजन्सचा भाग जो आहे, दॅट इज लाईक कॅपॅबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग अदर्स, आणि त्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणू. इमोशनल इंटेलिजन्स असणं म्हणजे काय? आपण आपल्यामध्ये ते पेशन्स असणं, समजूतदारपणा दाखवणं, दुसऱ्याच्या इमोशन्स समजून घेणं, इमोशनली एकमेकांना सपोर्ट करणं, हे सगळं जे आहे ते आपल्या इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतं. जराशी इंटेलिजन्स ही टर्म तर तुम्हाला माहिती आहे, पण इमोशनल लेवलवरती इंटेलिजन्स दाखवणं म्हणजेच काय? वन शुड अंडरस्टँड द इमोशन्स ऑफ अदर पीपल अँड ऑल. ठीक आहे.
तर हे सगळे टॉपिक्स आहेत ग्रुप डिस्कशनचे. त्यानंतर A2 मध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे, रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स असं पण सांगितलं आहे. बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व्ड बाय स्वीट वर्ड्स. येस, ऑब्वियसली जे काही प्रॉब्लेम्स आहेत डे टू डे लाईफमधले ते आपण काही चांगले शब्द वापरून किंवा व्यवस्थितपणे बोलून एकमेकांना ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते ओव्हरकम आपण करू शकतो. त्यामुळे हे ट्रू स्टेटमेंट आहे. ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटल कर्टसी. थोडीशी कर्टसी दाखवून, ठीक आहे, मोठ्या लेवलवरचे वॉर्स वगैरे आपण अवॉइड करू शकतो. समजूतदारपणा जर दोन्ही साईडनी लोकांनी दाखवला तर युद्ध वगैरे होणं टाळलं जाऊ शकतं. राईट स्टेटमेंट आहे. त्यानंतर ऑब्झर्वन्स ऑफ एटिकेट इन नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट बट मोर इम्पॉर्टंट इज देअर ऑब्झर्वन्स वेन द सिच्युएशन इज ॲडवर्स. ठीक आहे, एटिकेट्स फॉलो करणं म्हणजे मॅनर्स आणि मॅनरिझम्स त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे वागणं, दॅट इज एटिकेट्स. ठीक आहे, एटिकेट्सनी वागणं नॉर्मल सिच्युएशनमध्ये ते तर इम्पॉर्टंट आहेच, पण जेव्हा सिच्युएशन ॲडव्हर्स होते, कठीण होते, तेव्हा पण आपले ते एटिकेट्स जपून ठेवणं हे जास्त अवघड असतं आणि ते खूप जास्त महत्त्वाचं पण असतं. त्यामुळं डेफिनेटली हे स्टेटमेंटसुद्धा बरोबरच आहे. त्यानंतर डी स्टेटमेंट जे आहे, वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ अनइझी. अनइझी नसायला पाहिजे होतं, रादर इट मेक्स अवर पॅसेज थ्रू लाईफ इझी. सो इट्स अ फॉल्स स्टेटमेंट. लास्ट वन इज द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायलन्स इफ अनदर पर्सन इज डिस्कोर्टियस. डिस्कोर्टियस आहे एखादा म्हणून आपल्याला लॉ डेफिनेटली व्हायलंट होण्याला परवानगी देत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते ऑब्वियसली कसं आहे, फॉल्स आहे. नेक्स्ट पेजवरती आपण जाऊ आणि त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपण डिस्कस करू. Okay, now next one, select the most appropriate sentences which suggest the theme of the essay. चार स्टेटमेंट्स दिल्यात, यापैकी जो आपण एसे ऑन सेइंग प्लीज हा एसे जो आपण शिकलो, तर या चार स्टेटमेंट्सपैकी कुठल्या स्टेटमेंट्स ज्या आहेत ज्या अप्रोप्रिएटली या एसेची थीम आपल्याला सांगतात, तर त्यामध्ये ए जे आहे ते काय, द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मोरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. डेफिनेटली योग्य वाटतं. द एसे एक्सप्लोर्स द डिफिकल्टीज दॅट कॅन बी इन्कर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल वेन डीलिंग विथ द पब्लिक. डिफिकल्टीज दॅट कॅन बी इन्कर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल वेन डीलिंग विथ द पब्लिक. लोकांसोबत वागत असताना, ठीक आहे, कुठल्या डिफिकल्टीज आपल्याला येऊ शकतात असं. त्यानंतर तिसरं आहे, वन कॅन कीप वन्स पीस ऑफ माइंड विदाउट हॅविंग टू लोअर देमसेल्व्स टू द लेवल ऑफ देअर परसिव्ड ऑफेंडर. दुसऱ्याच्या लेवलला आपण यायची गरज नाही, आपण आपलं स्वतःचं मानसिक संतुलन ठेवूनसुद्धा आपण राहू शकतो. पीपल विथ लो एस्टीम आर जनरली डिफिकल्ट टू वर्क विथ अँड दे लुक डाऊन अपॉन ऑदर्स टू गेट अ फीलिंग ऑफ सुपिरियरिटी. लो सेल्फ एस्टीम असलेली लोक जे आहेत जनरली दे आर डिफिकल्ट टू वर्क विथ. त्यांच्यासोबत काम करणं जे आहे ते अवघड जातं वगैरे असं बोललं गेलं आहे. पण तरीसुद्धा यातली जी ए आणि सी स्टेटमेंट आहे ती जराशी जास्त योग्य वाटते. एसेचा जर आपण विचार केला तर ह्या ए आणि सी ह्या दोन गोष्टी जरा जास्त अप्रोप्रिएट वाटत आहे. द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मोरॅलिटी. ठीक आहे, कर्टसी बद्दल डेफिनेटली सांगितलं गेलं एसेमध्ये. सिव्हिलिटी असली पाहिजे ते पण सांगितलं गेलं आहे. मोरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं गेलं आणि सी, ए आणि सी होऊ शकतं. त्यानंतर फाइंड द रिझन्स फॉर द लिफ्टमॅन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. का तो अनसिव्हिलाइज्ड वागला लिफ्टमन? ओके, मे बी त्याचा दिवस खराब झाला, त्यामुळं ऑब्वियसली तो रागात आला आणि मग त्यांनी पुढं पण तो जो राग आहे तो पुढं पास ऑन केला एका पॅसेंजरवरती. त्यामुळं डेफिनेटली त्याचं जे बिहेवियर होतं ते अनसिव्हिलाइज्डच होतं. त्या पद्धतीनं त्यांनी ते ट्रीट करायला नाही पाहिजे होतं. व्यवस्थित ट्रीट करता आलं असतं, त्यालाच शांतपणे घेऊन, ठीक आहे, त्या सिच्युएशनला हँडल करता आलं असतं.
त्यानंतर लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर दॅट मेड द पॅसेंजर रूड अँड इल मॅनर्ड. ठीक आहे. पॅसेंजर जो होता लिफ्टमधला तो रूड का बनला, तर त्याच्याबद्दल एक हायपोथेसिस मांडलेली आहे. लेखकांनी असंच म्हटलंय की मे बी त्याच्या बॉसनी त्याला व्यवस्थित बोलला नाही. ठीक आहे. आणि बॉसनी का बोलला नाही, कारण की बॉसला मे बी त्याच्या वाईफनी ब्रेकफास्ट टेबलवरती त्रास दिला. आणि वाईफनी का त्रास दिला, तर मे बी तिच्या कुकनी व्यवस्थित तिला उत्तर दिले नव्हते म्हणून ती रागात होती. आणि कुक का रागात होती, का व्यवस्थित बोलली नाही त्या वाईफला एम्प्लॉयरच्या, तर ऑब्वियसली हाऊसमेड जी होती तिने कुकला उलट उत्तर दिलं होतं. त्यामुळं हे जे आहे हाऊसमेडच्या नंतर कुक यायला पाहिजे, कुक नंतर वाईफ नंतर मग एम्प्लॉयरच्या नंतर मग तो पॅसेंजर. ठीक आहे. आणि मग लिफ्टमन. शेवटी तो राग जो आहे म्हणजे तो त्याचं पॅसेंजरचं व्यवस्थित न वागणं किंवा प्लीज वगैरे न म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत होतं असं म्हणता येईल. त्यानंतर गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन आवर डेली लाईफ फॉर मेकिंग आवर daily life, making our social contacts more cooperative and friendly, illustrate the behavior of the polite conductor with different people in various situations. एक टेबल दिलाय, सिच्युएशन दिली, कंडक्टरचं बिहेवियर आपण कसं बघितलं ह्या टेक्स्टमध्ये, या एसेमध्ये, त्या बाबतीत आपल्याला डिस्कस करायचं आहे, लिहायचं आहे. द रायटर्स सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन, पहिलं जे आहे तर त्याचं उत्तर दिलेलंच आहे. त्याचं बिहेवियर कसं होतं, द कंडक्टर सेड सॉरी विथ अन अपॉलॉजी अँड कर्टसी. ठीक आहे. लेखकाच्या पायावरती कंडक्टरचा पाय पडला आणि तसं झाल्यानंतर मग कंडक्टरचं बिहेवियर कसं होतं, तर कंडक्टर सेड सॉरी विथ अन अपॉलॉजी अँड कर्टसी. त्यानंतर सेकंड आहे इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. पाऊस असेल तर मग तो कंडक्टर काय करायचा, ही वुड गो क्लाइंब अप द स्टेअर्स अँड टेल द पीपल हु आर सिटिंग इन द रेन टू कम डाऊन अँड सेट वेअर देर इज नो रेन. ठीक आहे ना, सीट्स अवेलेबल आहेत खाली, असं तो सांगायचा. त्यानंतर डीलिंग विथ ओल्ड पीपल. ओके, ही वॉज व्हेरी केअरिंग लाईक देअर सन्स. ठीक आहे. लाईक देअर सन, त्यांच्या मुलासारखा तो वागायचा. डीलिंग विथ चिल्ड्रनसोबत ही यूज टू बी ॲज सॉलिसिटस लाईक अ फादर. ठीक आहे. डीलिंग विथ यंग पीपल ही यूज टू क्रॅक जोक्स, ही वुड डू सम मेरी मेकिंग विथ देम. ठीक आहे. आनंदाने त्यांच्याशी बोलायचा वगैरे. ही हॅड स्पेशल प्लेस अबाउट दी यंग पीपल इन हिज हार्ट, असंही म्हटलं गेलं आहे. डीलिंग विथ दी ब्लाइंड मॅन. ब्लाइंड जर एखादा असेल पॅसेंजर तर त्याला तो बसमधून खाली उतरायला मदत करायचा आणि पेव्हमेंटवरती तो सेफली जिथं त्याला जायचं आहे तिथंपर्यंत सोडून यायचा. तोपर्यंत तो ड्रायव्हरला सांगायचा की थोडा वेळ थांब म्हणून. ही वुड टेल द ड्रायव्हर टू वेट फॉर अ वाईल अँड ही वुड लीव द ब्लाइंड मॅन टू अ प्लेस वेअर ही वॉज सेफ, असं म्हणता येईल इथं. ओके. त्यानंतर okay, there are a few questions after that which we will discuss in the next lecture.